इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. महापालिका शाळेची पटसंख्या वाढावी, या शाळांकडे विद्यार्थी आकर्षित व्हावेत. शिक्षण अधिकारी डॉक्टर सीमा चौधरी यांच्या सूचनेनुसार प्रभाग क्रमांक 8 मधील मनपा शाळा क्रमांक 18 शाळेतील मुख्याध्यापिका सुनीता जाधव तसेच शिक्षकांनी पुढाकार घेतला. सर्व शिक्षक एकत्र येत पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना प्रभागातील नगरसेविका उषाताई बेंडकोळी, अंकिता शिंदे, कविता लोखंडे, शिक्षण अधिकारी डॉक्टर मीता चौधरी यांच्या हस्ते बक्षीस तसेच टोपी भेट देत मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न केले. या अभियानाची सुरुवात प्रभाग क्रमांक 8 मधील शाळा क्रमांक 18 येथील सुरुवात करण्यात आली. सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं, तसंच शिक्षकांनी बाहुली नाट्य सादर करत विद्यार्थी म्हणजे डान्स घेण्यात आले. मंडळी, अहो माझं पोरग 6 वर्षाचं झालं, परिस्थितीही चांगली आहे, बक्कळ पैसा आहे, धन दौलत आहे, सर्व आहे, पण आम्ही राहिलो अडाणी. त्यामुळे माझ्या मुलाला कोणत्या शाळेत टाकावं ते मला काही पण समजत नाही. अहो त्यात काय एवढे, आमच्या इंग्रजी शाळेत टाका. आमची इंग्रजी शाळा बघा किती छान आहे. हो तर छान छान इमारत पण. गेल्या काही वर्षात महापालिकेसमोर इंग्रजी माध्यमातील शाळा, खासगी शाळांचं आव्हान आहे. त्यावर मात करण्यासाठी महापालिकेच्या अनेक शाळात सेमी इंग्रजी, ज्ञानरचनावाद, डिजिटल वर्ग, बोलक्या भिंती अशा नाविन्यपूर्ण संकल्पना राबवण्यात आल्या आहेत. महापालिकेतील अनेक शाळांनी खासगी शाळांना लाजवणारी शैक्षणिक कामगिरी केली आहे. हिरवी शाळा, सुंदर परिसर या माध्यमातून शाळेचा कायापालट केलेला आहे. शिक्षकांचा पुढाकार आणि इमारत दुरुस्ती, कॉम्प्युटर लॅब, प्रयोगशाळा सुरू झालेल्या आहेत. आलेल्या सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे की आपल्या शाळेतला करण सोनार हा मुलगा महाराष्ट्र राज्यातून पहिला आलेला होता, तर त्याला शिलाँग येथे 40,000चं बक्षीस प्राप्त झालेलं होतं. म्हणजे हा मान आपल्या शाळेलाच मिळालेला आहे. आणि आता सुद्धा मला सांगायला अतिशय आनंद होतो की मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमामध्ये ह्या वर्षी आपली शाळा नाशिक जिल्ह्यामध्ये पहिली आलेली आहे. गणवेश, त्याचप्रमाणे रेग्युलर गणवेश, अशा 2 प्रकारचे गणवेश आमच्या शाळेमध्ये दिले जातात. मध्यान्ह भोजन व्यवस्था आमच्या शाळेमध्ये केलेली आहे. तसेच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी वर्षातून 2दा केली जाते. काही विद्यार्थ्यांना अडचण असेल तर पुढे त्याचा पाठपुरावा करून पुढच्या दवाखान्यात त्यांना पाठवलं जातं. तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत आमच्या शाळेत होत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमची शाळा स्मार्ट बोर्ड युक्त डिजिटल लर्निंग त्यामुळं आज काही मुलं जे शाळेमध्ये शिकले त्यांना इतका त्रास होतोय की त्यांना व्हॅलिटी बाबतीमध्ये सर्व होते, मुलांना थोडंसं अवघड होतंय. कारण मुलं आता पस्तवतात आणि पालक पस्तवतात. कारण आपला पेन आपल्या हातात असतो लिखाणच्या वेळेस, ते पालकच हात नसतो. आणि त्यानंतर ते इतके पस्तवतात की आई तू त्यावेळेस लक्ष का घातलं नाही. आणि मुलांनंतर शिकण्याचं त्यांना असं समजतं की आपल्या आडे राहिल्यामुळं आपले नुकसान झालेले. पण जेणेकरून आई वडील नुकसान न करता आपण शिक्षक लोक मुलांचं नुकसान करत असतात. पण आपल्या शाळेचं होणार नाही अशी मला गॅरंटी आहे. कारण आज आपण जगभरारी आपण घेतलेली आहे. कारण आपल्या मुलांना इतकं अतिशय चांगलं मार्गदर्शन तुम्ही करत आहात. आणि जिल्ह्यामध्ये शहर पूर्ण आता महाराष्ट्रामध्ये आपली शाळा 1 नंबरला आलेली आहे. तर तुम्हाला मॅडम धन्यवाद देईल मॅडम, तुम्ही अतिशय चांगले कष्ट घेतले सर्व शिक्षक वृंद असतील सर्वांनी. कारण तुम्ही असे आपल्या लहान मातीचा गोळा जो आहे तो कसा घडवायचा हा तुमच्या हातात आहे आणि तुम्ही घडवलाय. आणि या ठिकाणी पालकांना विनंती करते की आपली जबाबदारी अशी असते की मुलांना शाळेत वेळेवर सोडणं, सर्व काही करणं
आणि शाळेमध्ये सुद्धा बघा की आपल्या शाळेमध्ये दर 6 महिन्याला आरोग्य शिबिर घेतात. ही खूप आनंदाची बातमी आहे. कारण उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये मुलांचं आरोग्य खराब होत असतं. कारण उन्हाळा संपला की जे पाऊस पडतो ते घाणीचं पाणी आपलं मिक्स होत असतं आणि मुलांच्या आरोग्यासाठी ते थोडंसं घातक ठरतं. आणि उन्हाळा लागल्यानंतर आपण त्यावेळेस पाण्याचं कमतरता भासते आणि आपण कुठं ड्रेनचं आपलं कुठं टँकरचं पाणी पितो, कुठं याचं पाणी पित असतं. पासून तुम्हाला आभारी आहे. ज्या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. आणि आता या विद्यार्थ्यांनी जे काही नाट्यपथे असेल, काही आपल्या सावित्रीबाई फुले असतील, त्यांनी सगळं अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलं आणि चांगलं पठणात आपण सादर केलं. त्याबद्दल मी त्या मुलांसह मी मनापासून आभारी आहे. मान्यवर आणि व्यासपीठावर बसले सर्व मान्यवर, शिक्षकवृंद आणि वर्गातले आपले लहान बाळगोपाळ आणि पालक यांचं मी स्वागत करते. आज पटनोंदणीचा हा कार्यक्रम खूप छान पद्धतीने घेतलेला आहे. मॅडम तुम्ही आणि आपली मराठी शाळा ही मातृभाषा आहे, याच्यासाठी मी सर्वांना शुभेच्छा देते. ही शाळेत अशीच नोंदणी व्हावी आणि अजून तुमची शाळेची प्रगती वाढावी हेच मी तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आनंदवली गावात आज आपण मनपा शाळा क्रमांक 18 याच्या पटनोंदणी कार्यक्रमानिमित्त आपण येथे जमलेलो आहोत. येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पदाधिकारी, शिक्षण अधिकारी, त्याचबरोबर आपले मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, त्याचबरोबर सगळे व पालक यांचे धन्यवाद आज येथे आल्याबद्दल. आणि आपली पटनोंदणी म्हणजे मी गावकऱ्यांना, नागरिकांना विनंती करते का या मनपा शाळेमध्ये पटनोंदणी आपले करून घ्यावी मुलांची. आज आम्हाला इथे बोलवलं, या कार्यक्रमात सहभागी केलं त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद. मी पहिला प्रथम त्या आणि आपल्या शिक्षकांना खूप मनापासून धन्यवाद देतो. कारण बोलायला खूप वेळ लागेल पण वेळ कमी असल्यामुळे मी थोडक्यात बोलतो. मॅडम, मी बघतोय या ज्या शिक्षिका आहेत आणि आमचा पण त्यांना खूप पाठिंबा आहे आणि त्याच्यामुळे हे नाव मॉडर्न स्कूल आणि आज आपण या शाळेमध्ये आपल्या परिसरातल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश द्यावा आणि त्याचं तुम्ही प्रात्यक्षिक करून दाखवलं आणि आपल्याला भरपूर प्रवेश मिळणार आहे. तुम्हाला एखाद्या वेळेस नाही म्हणावं लागेल, एवढं लक्षात ठेवा. पण त्याच्यासाठी आता उषाताईंनी सीमाताईच्या बाबतीत 4.5 कोटी रुपये आपल्या शाळेसाठी मंजूर केले, फक्त ऑर्डर येण्याची बाकी आहे. तर बघा, अशा पद्धतीने या गोष्टी घडताय आणि तुमचं कौतुक करावंसं वाटतं का तुम्ही मनापासून सगळ्यांना बोलवताय आणि खूप चांगला कार्यक्रम करून घेताय. आम्हाला इतका आनंद वाटतो. तर सरळ शाळेचा कार्यक्रम असला तर आपण टाळत नाही. तर मी सर्वांना विनंती करतो अशोकराव, तर सर्वांनी आपल्या मुलांना या शाळेमध्ये प्रवेश घ्यायला लावावं. मुख्याध्यापक, शिक्षक आणि ही सर्व शाळा ज्यांच्यामुळे उभी आहे ते असे सर्व विद्यार्थी आणि सर्व पालक यांचं आज या पटनोंदणी अभियानाच्या निमित्तानं मी इथे स्वागत करते. शिक्षण विभागामार्फत वाढणाऱ्याची खात्री आहे, पण त्याच्यासाठी सर्वांना थोडी मेहनत घ्यावी लागते. म्हणून मी कार्यालयात बसूनच फक्त पटनोंदणी अभियानाचं नियोजन केलं आणि मी फक्त वेळापत्रक बनवून खाली टाकलं की आपल्याला असं पटनोंदणी अभियान राबवायचं आहे. तारखा दिल्या, शिक्षकांची नावं दिली आणि हे तुम्ही करायचं आहे. पण जेव्हापासून पटनोंदणी अभियान सुरू झालं आहे, आमचे सर्व शिक्षक इतक्या सुंदर पद्धतीने हे अभियान राबवत आहे की महानगरपालिका शाळांमध्ये सुरू असलेले सर्व उपक्रम हे सर्वांपर्यंत एकदम चांगल्या पद्धतीने पोहोचत आहे. आता विशेषतः आनंदवल्ली शाळेचं जर बोलायचं झालं तर ही शाळा अशी आहे की जिथे शिक्षक आणि पालक यांचा खूप चांगला समन्वय आहे, जो क्वचित इतर ठिकाणी दिसून येतो आपल्याला. आणि हा फार महत्वाचा आहे, कारण जेव्हा शाळा आणि पालक हे विद्यार्थ्यांसाठी एकत्रित काम करतात त्यावेळेस विद्यार्थ्यांचं भविष्य हे खूप छान पद्धतीने घडतं. आणि हे आपण आनंदवल्ली शाळेत पाहतो आहोत. म्हणजे महानगरपालिकेचे आमचे उपक्रम चालू आहे, त्याबरोबरच आनंदवल्ली शाळेचे स्वतःचे असे वेगळे उपक्रम सुद्धा चालू आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप छान पद्धतीने आपल्या शाळेमध्ये काम चालू आहे.
मला अनुभव सांगायला आवडेल. म्हणजे सरांनी म्हटलं की आज मी इकडे आली, तर तसं काही नाही सर, मी शाळेमध्ये बऱ्याच वेळा येऊन गेले. यावेळी हिरामन बेंडकोळी, भीमराव कडलक, अशोक जाधव, बाळासाहेब मंडलिक, शरद मंडलिक, नंदू लावंड, ॲडव्होकेट महेंद्र शिंदे, दशरथ लोखंडे, कैलास आचारी, शरद बेंडकोळी, सुरेंद्र महाले, किसन मंडलिक, लहांगे भाऊ, धनंजय लहांगे, प्रवीण अहिरे, रोहिणी नायडू, अहिल्याबाई डोंगरे, नंदू शेवरे, अमोल जाधव, शिवा झुरडे, दत्तू लहांगे, विशाल जाधव, अनिकेत गडद यांच्यासह भाजपचे संपूर्ण पदाधिकारी तसेच ज्येष्ठ नागरिक, परिसरातील नागरिक उपस्थित होते. NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे, सातपूर.